मित्रांनो, ह्यापूर्वी मी 2 भाग बनवले आणि त्या दोन्ही भागांमध्ये नेते कसे ह्या गोष्टीला जबाबदार आहेत, मराठी भाषेच्या गळचेपीला, याच्यावरती मी खुलासा केला आहे, माझी मतं मांडली आहेत. मित्रांनो, तुम्हाला त्या गोष्टी समजून आल्या असतील, नेते मंडळी कसे काय त्याला कारणीभूत आहेत. मित्रांनो, त्या नेत्यांना मी प्रश्न विचारला. आता नेते कोण? तर राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी. कारण एक आहे ह्या भाषेचा कैवार घेणारा, तो म्हणजे राज ठाकरे. ह्या भाषेची बाजू मांडणारा म्हणजे राज ठाकरे. दुसरी व्यक्ती आहे ती ह्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि तिसरी व्यक्ती आहे ती म्हणजे या देशाचे पंतप्रधान, ते म्हणजे नरेंद्र मोदीजी. म्हणून मी या तिघांना प्रश्न विचारले होते. आणि त्याबरोबर मीही या देशाच्या, ह्या राष्ट्राच्या, ह्या महाराष्ट्राच्या, ह्या राज्याच्या नागरिकांनाही प्रश्न विचारला होता. मित्रांनो, आज मी काही खुलासे करणार आहे नागरिकांच्या बाबत. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल. तुम्हाला काय वाटते, हे जे काय मी माझी मतं मांडली आहेत, या मतांशी तुम्ही किती सहमत आहात, तुम्हाला किती पटते, किती कळते, हे आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं मांडून ती माझ्यापर्यंत पोचवा. माझ्या या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळकर. मित्रांनो, ह्यापूर्वी मी 2 भाग बनवले आणि त्या दोन्ही भागांमध्ये नेते कसे ह्या गोष्टीला जबाबदार आहेत, मराठी भाषेच्या गळचेपीला, याच्यावरती मी खुलासा केला आहे, माझी मतं मांडली आहेत. मित्रांनो, तुम्हाला त्या गोष्टी समजून आल्या असतील, नेते मंडळी कसे काय त्याला कारणीभूत आहेत. मित्रांनो, त्या नेत्यांना मी प्रश्न विचारला. आता नेते कोण? कारण एक आहे ह्या भाषेचा कैवार घेणारा, तो म्हणजे राज ठाकरे. दुसरी व्यक्ती आहे ती ह्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि तिसरी व्यक्ती आहे ती म्हणजे या देशाचे पंतप्रधान, ते म्हणजे नरेंद्र मोदीजी. म्हणून मी या तिघांना प्रश्न विचारले होते. आणि त्याबरोबर मीही या देशाच्या, ह्या राष्ट्राच्या, ह्या महाराष्ट्राच्या, ह्या राज्याच्या नागरिकांनाही प्रश्न विचारला होता. मित्रांनो, आज मी काही खुलासे करणार आहे नागरिकांच्या बाबत. मित्रांनो, आणि प्रश्नही विचारणार आहे त्यांना. त्या प्रश्नाची उत्तरेही नागरिकांनी द्यावी. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या. एखादी व्यक्ती असते ना, ती व्यक्ती आरोप करायला अगदी सरसावत असते, एखाद्यावरती आरोप करायला सरसावत असते. पण आरोप करताना ती एक गोष्ट लक्षात ठेवत नाही की आपला काय सहभाग आहे याच्यात, आपल्या ह्या विषयामध्ये काय सहभाग आहे, आपलं काय कर्तव्य आहे, हे तो विसरतो आणि फक्त आरोप लावायला पुढे सरसावतो. आणि मग ते आरोप लावल्यानंतर तो समोरच्याकडून अपेक्षा करतो की त्यांनी उत्तरं द्यावी, आपल्या प्रश्नाची उत्तरं द्यावी, आपल्या आरोपाबद्दल त्याने आपली मतं मांडावी, अशी तो समोरच्या व्यक्तीकडे अपेक्षा करतो. पण मित्रांनो, ज्यावेळी आपण एखाद्यावरती आरोप करतो, त्या आरोप बिनबुडाचे आहेत की नाही हेही तपासणं गरजेचं आहे. त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे, किती वास्तव आहे, त्या गोष्टी किती वास्तववादी आहेत हे पडताळणे गरजेचं आहे. नुसतं उचलली जीभ लावली टाळ्याला. मित्रांनो, या सोशल माध्यमातून, या सामाजिक माध्यमातून आता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे काय,
इकडची पोस्ट तिकडे शेअर करायची, इकडची पोस्ट तिकडे शेअर करायची. त्या पोस्टला काय अर्थ आहे, त्याच्यामध्ये काय तथ्य आहे, काय वास्तव आहे हे न पडताळता ती फक्त फॉरवर्ड करायची, शेअर करायची. याच्या पलीकडे बरेचसे, आता त्याला बुद्धिहीन म्हणायचं की बुद्धिमान म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर असे हे बुद्धिमान, हे असे तेच तर्रार जे नागरिक आहेत ते काय करतात, अगदी तेच तर्रार ताबडतोब इमिजिएट काय करतो, ती पोस्ट किंवा तो व्हिडिओ, ते चलचित्रण पुढे शेअर करतो किंवा पोस्ट करतो, तथ्य न जाणून घेता, त्याची वास्तवता न पडताळता. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. मित्रांनो, ही लोकशाही आहे. लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आणि मग या लोकशाहीमध्ये राजा कोण आहे, तर तो मतदार राजा आहे, या देशाचा नागरिक आहे. मग त्या देशाच्या नागरिकाला, त्या राजाला आपली कर्तव्यसुद्धा माहिती पाहिजे, आपली योगदानसुद्धा माहिती पाहिजे, आपला काय वाटा आहे या राजनीतीमध्ये, त्या रणनीतीमध्ये, त्या एकंदरीत राजकारणामध्ये, तोही सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही गोष्ट आपण टाळतो. आम्ही फक्त काय करतो, प्रशासन आणि शासनावरती ठपके ठेवतो आणि शासन आणि प्रशासनाला आपण आरोपी ठरवतो. पण आपण किती आरोपी आहोत, आपण किती चुका आहोत ते आपण पडताळत नाही. असो मित्रांनो, तर त्या संदर्भातच मी आता हा विषय मांडतोय. आता मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र ह्याच्यापुरतं आपण मर्यादित राहूया आणि त्याच्यावरती चर्चा करूया. मराठी माणूस, आता मराठी माणूस पाठी का पडला, महाराष्ट्र पाठी का पडला, किंवा मराठी भाषा पाठी का पडली, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. मित्रांनो, मुळात महाराष्ट्र तो अग्रसरच आहे, पण तो अग्रसर कायमचा राहण्यासाठी त्यातील जनतेने, म्हणजे महाराष्ट्रातील जनतेने आपलं दायित्व पूर्ण करणं गरजेचं आहे. आपलं दायित्व पूर्ण करणं गरजेचं आहे. तो दायित्व जर विसरला, आपली कर्तव्य विसरला, तर महाराष्ट्र अग्रक्रमांकावरून शेवटच्या क्रमांकावरती जायला वेळ लागणार नाही. मग सर्वात मोठं दायित्व कोणाचं आहे, कर्तव्य कोणाचं आहे, तर ह्या महाराष्ट्रातील जनतेचं. मग तो कुठल्याही भाषेचा व्यक्ती असो, तो महाराष्ट्रात राहतोय, तो महाराष्ट्रात कमवतोय, तो महाराष्ट्रात जन्माला आला आहे, तर सर्वांचं दायित्व आहे ते. पण सर्वात मोठं दायित्व कोणाचं आहे, तर स्थानिक लोकांचं, जे म्हणतात महाराष्ट्र आमचा आहे, मराठी भाषा आमची आहे, मराठी बोली आमची आहे, ती मातृभाषा आमची आहे, त्यांचं जास्तीत जास्त कर्तव्य आहे. या महाराष्ट्राला टिकवायचं असेल, ह्या महाराष्ट्राची भाषा, मराठी भाषा टिकवायची असेल, मराठी माणसाला टिकवायचं असेल, तर हे कर्तव्य कोणाचं आहे, तर महाराष्ट्रीयन नागरिकांचं, महाराष्ट्रीयन जनतेचं, मराठी भाषिकांचं. आता मराठी भाषिक कुठे कमी पडला हेच मी तुमच्यासमोर मांडतोय. महाराष्ट्र हा पहिल्यापासूनच अग्रक्रमांकावरती आहे, कारण ह्या महाराष्ट्रामध्ये संतांची मायंदळी आहे. ही संतांची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे, ही उद्योजकांची भूमी आहे, ही व्यावसायिकांची भूमी आहे, ही नोकरदारांची भूमी आहे. इथे प्रत्येक स्तरावरती प्रत्येक व्यक्ती आपलं योगदान देत असतो. तो महाराष्ट्रीयन व्यक्ती, तो मराठी व्यक्ती, पण तो काही काळ मागे पिछडला, म्हणजे त्याची पिछाहट झाली. का झाली, कारण तो स्वतःचं कर्तृत्व विसरला, स्वतःची कुवत विसरला, स्वतःची ताकद विसरला, स्वतःची क्षमता विसरला आणि फक्त तो नोकरदार झाला आणि नोकरीच्या ओघात तो भरकटायला लागला आणि मग तो व्यवसायापासून, उद्योगापासून दुरावला. ही सर्वात मोठी शोकांतिकता आहे या महाराष्ट्राची. मित्रांनो, गुजरात्यांनी इथे येऊन उद्योग केलेत, व्यवसाय केलेत आणि महाराष्ट्राला घडवलं असं जे म्हटलं जाते, किंवा या UP बिहारच्या लोकांनी येऊन इथे महाराष्ट्राला योगदान दिलं, ते तिथे नोकरदार माणूस UP बिहारचा आहे आणि तो UP बिहारचा जर माणूस इथून निघून गेला तर महाराष्ट्राला अनेक प्रश्नाला तोंड द्यावं लागेल, असा एक विषय
मांडला जातो तो साप चुकीचा आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रीयन माणसामध्ये तेवढी कुवत आहे, क्षमता आहे, ताकद आहे. म्हणून महाराष्ट्राने मराठी म्हणजे कोण? मराठा म्हणजे कोण? तर एक ती जात नाही आहे. मराठा ही जातच नाही आहे. ही पहिली महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने मनात अगदी रुजवावी. मराठा ही जातच नाही आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा नव्हते, ते कुणबी होते. जर जातीचा पण उल्लेख केला तर कुणबी समाज म्हणजे शेतकरी, ही गोष्ट लक्षात घ्यावी. त्यानंतर चांभार, सुतार, शिंपी वगैरे वगैरे ह्या जाती म्हणजे ज्याचं जे कर्म आहे त्या कर्मानुसार त्याची ओळख झाली. शेती करतो म्हणून तो शेतकरी झाला, म्हणून तो कुणबी झाला. कुणगे, कुणगा, कुणबीचा अर्थ काय? कुणगा. कुणगा म्हणजे तो जमिनीचा तुकडा. त्या जमिनीच्या तुकड्यामध्ये जो मेहनत करतो आणि तिथे अन्नधान्य पिकवतो तो कुणबी. चांभार म्हणजे काय? एखाद्या प्राण्याचा कातडीचा वापर करून अनेक वस्तू बनवतो, म्हणजे बॅगा असतील, चप्पल असतील वगैरे वगैरे, असा तो चांभार. शिंपी म्हणजे काय? कपडे शिवणारा, विविध प्रकारचे कपडे. सुतार म्हणजे काय? तर लाकडाचे कारागीर. असेच लोहार म्हणजे लोखंडावरती कारागिरी करणारा तो लोहार. असे अनेक कर्म आहेत, असे अनेक व्यवसाय आहेत आणि असे अनेक उद्योग आहेत. असे करणारा जो व्यक्ती आहे त्याला आपण जातीमध्ये संबोधतो. मग मराठा ही जात नाही आहे. मराठ्यांची ओळख ही कोणी करून दिली? मराठा म्हणून ओळख कोणी करून दिली? तर या परकीय आक्रांतांनी. मग ते डच असो किंवा मोगल असोत, इंग्रज असोत वगैरे वगैरे. महाराष्ट्रात राहणारा तो मराठा, मराठी भाषिक तो मराठा. मग तिथे कुठल्याही तथाकथित जातीमधला तो असो. मग एखादा ब्राह्मण असो, म्हणजे पेशवे, आपण म्हणतो पेशव्यांनी मराठेशाही पुढे नेली, मराठ्यांचे ते हे सरदार होते वगैरे वगैरे म्हणतो आपण इतिहासात. पण खरं म्हटलं तर पेशवेसुद्धा मराठाच झाला, कारण तो ब्राह्मण आहे. कर्माने पण तो क्षत्रिय झाला. जन्माने जरी तो ब्राह्मण असला तरी तो कर्माने क्षत्रिय झाला. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात आलं का मित्रांनो? त्यामुळे जन्माने कोणीही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र होत नाही, तो कर्माने असतो. आता आपण मूळ विषयाकडे येऊया. तर महाराष्ट्रातील मराठी माणूस, मराठी व्यक्ती, मराठी भाषिक हा पहिल्यापासूनच मूळतः हा कसा आहे? त्याच्यामध्ये क्षमता आहे, कुवत आहे, सर्व गोष्टी प्राप्त करण्याची, मिळवण्याची, अचीव करण्याची, ते लक्ष्य गाठण्याची, त्या लक्ष्मीची पूजा करण्याची, लक्ष्य प्राप्त करण्याची, तीच ती लक्ष्मीची पूजा. मित्रांनो, लक्षात आलं का? मग हा महाराष्ट्र समृद्ध होता, यापूर्वीसुद्धा होता, आतासुद्धा आहे आणि यापुढेसुद्धा राहणार आहे. कारण तो विविधतेने नटलेला आहे. जसा भारत विविधतेने नटलेला आहे तसा महाराष्ट्रसुद्धा विविधतेने नटलेला आहे. लक्षात घ्या. कसा? तर पर्यावरणाच्या दृष्टीने. म्हणून महाराष्ट्रामध्ये समृद्धी आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे महाराष्ट्र पूर्वीपासून समृद्ध आहे. मग गुजराती जर समृद्ध होता, व्यापारी होता, व्यावसायिक होता, मग त्याने गुजरातात राहून, त्या गुजराती राज्यात राहून का व्यवसाय केला नाही? हा प्रश्न गुजरात्याला विचारावा. तो जर UP बिहारचा जर एखादा इकडे येऊन रोजगार शोधतोय, त्याला UP बिहारमध्ये, झारखंडमध्ये, त्या उत्तरेच्या राज्यांमध्ये का रोजगार मिळाला नाही? त्या पश्चिम बंगालमध्ये का रोजगार मिळाला नाही? हे त्या राज्यातील त्या नागरिकांना विचारावं आणि त्यांनी उत्तर द्यावं की तुम्ही आल्यामुळे महाराष्ट्र समृद्ध झाला असं ते तुमचे नेते म्हणतात, तिकडे नागरिक म्हणतात. तर ते हास्यास्पद आहे. महाराष्ट्र हा मुळातच समृद्ध आहे आणि म्हणूनच तुम्ही इथे समृद्धीकडे आलात, त्या समृद्धी महामार्गाकडे आलात. महाराष्ट्राकडे येणारा हा त्या समृद्धी महामार्गातून इथे येतो. म्हणजे जो या युती सरकारने समृद्धी महामार्ग बनवला आहे तो नव्हे,
तर महाराष्ट्राकडे येणारा जो समृद्धी मार्ग आहे त्या मार्गातून हे परप्रांतीय ह्या महाराष्ट्रात येतात. याचा अर्थ सरळ झाला, महाराष्ट्र हा पूर्वीपासूनच समृद्ध आहे. त्यामुळे मराठी माणसांनी न्यूनगंड ठेवू नये मनात की आमच्यामध्ये कमजोरी आहे, मी व्यवसाय करू शकत नाही, मी उद्योग करू शकत नाही. हे त्यांनी न्यूनगंड ठेवू नये. त्यांनी स्वतःला ओळखावं, स्वतःची कुवत ओळखावी, स्वतःची क्षमता ओळखावी आणि मग उद्योगाकडे आणि व्यवसायाकडे वळावं. मित्रांनो, हे जे उद्योगधंदे इथे फुललेत, मोठे झालेत, त्याला कारण का? हे परप्रांतीय इथे आलेत. आम्हीच दिली ना त्यांना ओसरी. परप्रांतीयांना दिली ओसरी तो हातपाय पसरी. परप्रांतीयांना दिली ओसरी तो हातपाय पसरी. हेच घटत गेलं. मला जबाबदार कोण? तर तुम्ही आम्ही हे व्यवसायात का उतरलो नाही? आम्ही फक्त चाकरमानीच का राहिलो? आम्ही नोकरदारच काय राहिलो? आणि वेठबिगारच का राहिलो? ह्याचा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. मग मराठी भाषा, तुम्हाला कोणी सांगितलं नाही ना तुम्ही मराठीमध्ये बोलू नका म्हणून. तू मराठीमध्ये का बोलतोयस असं तुम्हाला कोणी सांगितलं नाही आहे. मी तर मराठीमध्येच बोलतो. अगदी बाजारात गेल्यानंतर तिथे अमराठी असला तरी मी मराठीमध्येच बोलतो. त्याच्याशी संभाषण मराठीमध्येच करतो. मित्रांनो, लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. त्याला कळो अगर न कळो, ते कळून घेणं हा त्याचं कर्तव्य आहे. पण आम्ही काय करतो? हिंदीमध्ये बोलतो, इंग्रजीमध्ये बोलतो. का? पर्याय का निवडतो? मग हे पर्याय निवडणारा मराठी माणूसच चुकीचा आहे. त्यांनी मराठी भाषा जर जोपासायची असेल, मराठी भाषेला जर मानमर्यादा द्यायची असेल, तर तुम्ही आधी घरामध्ये जशी मराठी बोलताय तशी बाहेर गेल्यानंतर व्यवहारामध्ये सुद्धा मराठी बोला. जास्तीत जास्त मराठी बोला. जर एखादी कुठे अडचणीत असेल तर तुम्ही इतर भाषेचा आधार घेऊ शकता, पण जास्तीत जास्त मराठी बोला. मी अगदी म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये गेल्यानंतर, म्हाडामध्ये गेल्यानंतर, म्हणजे हे जे काय नगर विकासाचे जे कार्यालय आहेत, नगर विकासाची कार्यालय, या कार्यालयामध्ये कामं असतात माझी. मग म्युन्सिपल कॉर्पोरेशन असो, MMRD असो, नंतर म्हाडा असो किंवा अन्य कुठली कार्यालय असो, त्या कार्यालयामध्ये मी जातो त्यावेळेला मी मराठीमध्येच बोलतो. त्यांच्याशी मराठीमध्येच संवाद साधतो, जरी तो अमराठी असला तरी. मित्रांनो, लक्षात घ्या, हे कर्तव्य माझं आहे की मराठी भाषा बोलण्याचं. त्याला मदत करावी तुम्ही, त्याला जर कळली नसेल तर. पण त्याला जबरदस्ती करू नये, तू मराठीमध्ये बोल. पण तुम्ही कमीत कमी मराठीमध्ये बोला, तो आपोआप मराठीमध्ये बोलायला सुरुवात करतो. भले तोडकी मोडकी का होईना, पण तुम्हीच आधी मराठीमध्ये बोलत नसाल आणि त्याच्याकडून काय अपेक्षा करायची? मराठीमध्ये बोल, मराठीमध्ये बोल. पहिल्यांदा तुम्ही मराठीमध्ये बोला आणि त्याला जर कळत नसेल त्याला सांगा, बाबा मराठी शिक. यापुढे मी तुला मदत केली आहे हिंदी भाषेची, हिंदी भाषेमधून तुला समजवलं, इंग्रजी भाषेमधून समजवलं, पण यापुढे नाही समजवणार. यापुढे मी मराठीमध्येच तुझ्याशी बोलणार आणि मराठीमध्येच काम करून घेणार. यापुढे तू मराठी भाषा शिक. जर तुला मला सहकार्य करायचं असेल, मदत करायची असेल, माझ्याशी व्यवहार करायचा असेल, तर तू मराठीमध्ये बोल. एकदा मी तुला मदत केली, एकदा सहकार्य केलं इतर भाषेतून, पुढे नाही करणार. हे आद्य कर्तव्य कोणाचं आहे? तर मराठी भाषिकाचं, त्या मराठी माणसाचं. तरच ही मराठी भाषा टिकेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपण आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना मराठी भाषेच्या, मराठी माध्यमाच्या शाळेत टाकत नाहीत, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकतात. काय आवश्यकता आहे मित्रांनो? ठीक आहे, यापूर्वी मराठी भाषेतून उच्च शिक्षित आपण होऊ शकत नव्हतो, पदवीधर आपण होऊ शकत नव्हतो. पण आता नरेंद्र मोदीजींनी, भारत सरकारने मातृभाषेतून उच्च शिक्षित होण्यासाठी तुम्हाला मार्ग प्रशस्त केलेला आहे. त्यामुळे या पुढच्या पिढीला मी नम्र विनंती करतोय, पुढच्या पिढीला जर तुम्हाला शिकवायचं असेल तर तुम्ही मातृभाषेतूनच शिकवा आणि त्याचा कुठेच अडणार नाही आहे. त्याने फक्त कामापुरती ती भाषा शिकावी अन्य भाषा म्हणून. इंग्रजी भाषा असो,
हिंदी असो, तेलुगू असो, पंजाबी असो, फ्रेंच असो, जर्मन असो, देशी असो, विदेशी असो, कोणती भाषा शिकावी? भाषा शिकण्यामध्ये कोणालाही हे नाही आहे, म्हणजे ही भाषा शिकू नका. जेवढी भाषा तुम्ही शिकाल तेवढी तुमची उन्नती होईल. कारण मी जर कर्नाटकमध्ये गेलो, मी जर केरळमध्ये गेलो, तर मला त्यांची भाषाच बोलावी लागेल त्यांना समजून घेण्यासाठी. मी जर बिहारमध्ये गेलो तर मला तिथली लोकल भाषाच, म्हणजे त्यांची मातृभाषाच, म्हणजे कोणती भोजपुरी भाषाच अवगत असेल तर मी त्यांच्याशी संवाद साधू शकतो. जसा देश तसा भेस. मी जर्मनमध्ये गेलो, मी रशियामध्ये गेलो, मी चीनमध्ये गेलो, तर कुठलीही भाषा शिकणं वावगं नाही आहे. पण त्या भाषा शिकताना आपल्या भाषेशी, आपल्या मातृभाषेशी आपण गद्दारी करणं हे चुकीचं आहे. मातृभाषेला दुय्यम समजणं चुकीचं आहे. हे कर्तव्य कोणाचं आहे? तुमचं, आमचं, ह्या महाराष्ट्रातील जनतेचं. ना की ते उत्तर प्रदेशच्या, ना की त्या बिहारच्या, ना की त्या कर्नाटकच्या, ना त्या केरळच्या, ना त्या गुजरातच्या नागरिकांचं. हे कर्तव्य कोणाचं आहे? तुमचं आणि माझं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर मराठी भाषेतून, मराठी माध्यमातून आपण आपली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा शिकणं गरजेचं आहे. मी कळकळीची विनंती करतो आहे आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना पहिली ते किंवा छोट्या शिशूपासून 10वीपर्यंत मराठी माध्यमातूनच शिक्षण द्या. पण ते करताना तुम्ही इतर भाषासुद्धा त्यांच्या करून घेऊ शकता इयत्ता 5वी नंतर किंवा इयत्ता 4थी नंतर. लक्षात आलं का मित्रांनो? आणि आता ह्या सोशल मीडियामधून, ह्या सामाजिक माध्यमातून आपण शिकू सुद्धा शकतो. बरेचसे कोचिंग ऑनलाईन हे सुद्धा आहेत, क्लासेससुद्धा आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे संस्कृत. आपल्या पाल्याला पहिलीपासून मराठीबरोबर संस्कृत ही भाषा शिकवा. हे मी तुम्हाला आग्रह करतोय, विनंती करतोय. का? तर भारत संस्कृती, भारताचा इतिहास, भारताच्या ज्ञानाचा भंडार म्हणजे 4 वेद, उपनिषद, 18 पुराणं, 6 शास्त्र वगैरे वगैरे हे आपल्याला समजतील, उमजतील, त्याचा अर्थ कळेल, त्याच्यातला विज्ञान कळेल, त्याच्यातलं शास्त्र कळेल. आणि ते जर कळलं तर आपल्याला काय कळेल? सनातन काय आहे हे कळेल. आणि मग आपली जी सनातनची, जी आपल्यामधील आणि सनातनमधली जी दुरी निर्माण झाली आहे, ती दुरी नष्ट होईल, संपुष्टात येईल. आता विदेशी सनातनकडे वळत आहेत आणि आम्ही सनातनपासून दूर जातो आहे. सनातन हे विज्ञान आहे, शास्त्र आहे. लक्षात आलं का मित्रांनो? त्यामुळे संस्कृत भाषा ही अनिवार्य करावी भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने, अशी माझी त्यांच्याकडे एक प्रपोजल आहे, एक गुजारिश आहे, माझी एक मागणी आहे. मित्रांनो, शैक्षणिकदृष्ट्या तुमच्या लक्षात आलंच असेल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ऐतिहासिक वारसा जो आहे आपला, तो जपणं गरजेचं आहे. तर आपल्या देशातील राजांचा, राजा राजवाड्यांचा इतिहास आपण वाचणं गरजेचं आहे, आपल्या भावी पिढीला सांगणं गरजेचं आहे. तो आपल्यापर्यंत न पोचल्यामुळे आज आपण आक्रांतावरती विश्वास ठेवला, या लुटारूंवरती विश्वास ठेवला आणि या लुटारूंच्या इतिहासावरती विश्वास ठेवला आणि त्याच्यातच रममाण झालो. आणि आपल्या राजा राजवाड्यांवरती आपण अविश्वास दाखवून त्यांचा कमीपणा केला. त्यामुळे तो इतिहाससुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. असो मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आता नुकतेच राज ठाकरेंनी त्या मीरा भाईंदरमध्ये जे का भाषण केलं त्याच्यात त्यांनी एक उल्लेख केला की मुंबई ही गुजरातला जोडण्याचं षडयंत्र रचलं जाते. मित्रांनो, कोणीही करू शकणार नाही. कारण त्या गोष्टीला जो विरोध केला होता, त्या विरोध करणारे जे हुतात्मे आहेत, त्यांचा तो हुतात्मक चौक बनवलेला आहे. ते ना गुजरात विसरलं आहे, ना हा भारत विसरलेला आहे. त्यामुळे ती पाळी कुठल्याही सरकारवर येणार नाही आणि कुठलाही सरकार हा निर्णय घेणार नाही. त्यामुळे ही भीती मनातली काढून टाका, ही भीती मनातनं अगदी काढून टाका आणि त्याचा उल्लेख
याचा उल्लेख पावसाळी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी भाषण केलं. त्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी तो उल्लेख केलेला आहे की कोणाचा बाप, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा कोणी येऊन ही मुंबई महाराष्ट्रामधून काढून घेऊ शकत नाही, दुसऱ्या राज्याला जोडू शकत नाही. आता एवढं भाष्य वर्तमान मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर राज ठाकरेंनी ही जी का भीती निर्माण केलेली आहे ही फोल ठरते. त्यामुळे घाबरून भीतीने कोणताही निर्णय घेऊ नका, कुठल्याही पक्षाच्या मागे जाऊ नका, कुठल्याही संघटनेच्या मागे जाऊ नका, कुठल्याही नेत्याच्या मागे जाऊ नका. पण आपण राज ठाकरेंनी जे काय आपल्याला आव्हान केलं आहे ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे, ते सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. ते काय आहे, जर कोण उर्मट भाषा वापरत असेल, मराठी आपण बोलताना मराठी बोलणार नाही, हे करणार नाही, आपण त्यांच्यावर जबरदस्ती करू नये. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यावी. जबरदस्ती करू नये, त्यांना एक संधी द्यावी, बाबा आता नाही येत नंतर बोल, पण बोल. पण त्यांनी जर उर्मट भाषा वापरली तर खळखट्याक करणं आवश्यक आहे असं मीही मानतो. खळखट्याक करणं आवश्यक आहे. जर तो उर्मट बोलला तर त्याला एकच उत्तर, ते म्हणजे खळखट्याक. अशानेच, कारण शास्त्रार्थ करून तो समजला नाही, मग शस्त्राचा वापर करणं गरजेचं आहे. शस्त्र म्हणजे काय, तर हात. शस्त्र म्हणजे काय, एखादी तलवार नव्हे, AK-47 नव्हे, तर एक झापड. लक्षात आलं का, खळखट्याक. असो मित्रांनो, दुसरी गोष्ट, एक महत्त्वाची गोष्ट मी त्या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीजींच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. ते म्हणजे त्यांच्या त्या दुबेने जी काय भाषा वापरली मुंबईबाबत, की मुंबई ही गुजरातला जोडली जाऊ शकते, त्या दुब्यांनासुद्धा आवरावं आणि अशा नेत्यांनासुद्धा आवरावं. तो भारतीय जनता पार्टीचा आहे, भले तो खासदार आहे, तो मंत्री आहे, तो संत्री आहे, कोणी असेल, अशा नेत्यांनासुद्धा आवरावं. अशा नेत्यांच्या तोंडावरती लगाम घावी, कुलूप घालावं. कारण काय होते, यांच्या अशा वक्तव्यांमुळे ह्या देशाचा माहोल खराब होते, ह्या राज्याचा माहोल खराब होते. जी क्रिया केली जाते ती क्रिया पहिली आवरावी, मग त्याला प्रतिक्रिया उमटणार नाही, मग राज ठाकरेंना ती संधी मिळणार नाही, राज ठाकरेंच्या हातात ते कोलीत मिळणार नाही. जर नरेंद्र मोदीजी ह्या देशाचं भवितव्य समृद्ध करू इच्छितात तर त्याने आपल्या नेत्यांनासुद्धा आवरावं. ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं. आणि जर अशी काय उपरट भाषा वापरली तर त्यांचा अगदी समाचार घ्यावा कडक शब्दामध्ये. असे वरचे पोकळ बुडबुडे नको आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेलाही कळेल की भारतीय जनता पार्टीसुद्धा अशा ह्या नेत्यांच्या विरोधात आहे. असो मित्रांनो, त्यामुळे हे जे काय दुबे येऊन डुबाके आपली भाषा वापरली त्यांनी, डुबाके, ती भाषा अगदी निव्वळ फोल आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका आणि चुकीचा निर्णय घेऊ नका, चुकीचं वागू नका, उगाचच जाऊन खाजवून खरूच काढून खळखट्याक करू नका, अशी माझी नम्र विनंती आहे. कारण ह्या राज्यात राहणारा जो नागरिक आहे, मग तो परप्रांतीय असो किंवा इथला स्थानिक असो, प्रत्येकाला ह्या राज्यात राहण्याचा तेवढाच अधिकार आहे. मी एका विषयावरती राज ठाकरेंबरोबर एक चर्चा साधणार आहे. जो प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला होता त्या व्हिडिओ सकटच, आणि मी त्यांच्याशी चर्चा साधणार आहे की राज ठाकरेंनी त्यावेळी तो कायदा, तो नियम महाराष्ट्रासमोर आणला, पण त्यासाठी पाठपुरावा केला नाही. तो कोणता कायदा आहे, तो कोणता नियम आहे, त्याच्यावरती मी पुढचा व्हिडिओ बनवेन. त्याची पाठपुरावा राज ठाकरेंनी करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा मी उल्लेख करेन. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल आपलं कर्तव्य काय आहे, तर त्रिवेणी संगम. त्या त्रिवेणी संगमामध्ये जसं शासन महत्त्वाचं आहे, जसं प्रशासन महत्त्वाचं आहे, तसंच नागरिकसुद्धा महत्त्वाचा आहे. तेवढाच मोलाचा वाटा नागरिकांचा सुद्धा आहे या त्रिवेणी संगमातून.
ह्या त्रिवेणी संगमातील सर्वात मोठा अधिकार कर्तव्य हे नागरिकांचे आहे, ह्या शासन प्रशासनाशिवाय. कारण तो राजा आहे आणि राजाची कर्तव्य अधिक असतात. मित्रांनो लक्षात घ्या, राजाची कर्तव्ये अधिक असतात. मग राजा कसा असावा? चाणक्य असावा. राजा कसा असावा? पोक्त असावा. राजा कसा असावा? सुशील असावा. मित्रांनो लक्षात घ्या, त्या राजाने आपली सुशीलता, चाणक्षता, आपलं कर्तव्य हे हितंभूत पाळणं गरजेचं आहे. तरच ही लोकशाही फुलेल, फळेल, समृद्ध होईल. मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल. तुम्हाला काय वाटते? हे जे काय मी माझी मतं मांडली आहेत, या मतांशी तुम्ही किती सहमत आहात? तुम्हाला किती पटते, किती कळते? हे आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं मांडून ती माझ्यापर्यंत पोचवा. माझ्या या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पटत असेल लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल. लाईक करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो. आणि आपल्या आप्तेष्टांना, मित्रपरिवारांना माझा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. आणि हेच ते वास्तव आहे. आणि एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. मित्रांनो लक्षात राहील का? मी कळकळीचं आव्हान तुम्हाला केलं आहे आणि वास्तव हे तुमच्यासमोर मांडलेलं आहे. जेवढा अधिकार, जेवढी कर्तव्य त्या शासनाची, प्रशासनाची आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने नागरिकांचे आहे, ह्या जनतेचे आहेत. ते कर्तव्य, अधिकार, आता आपले अधिकार जाणा, समजा, उमजा आणि त्यानुसार कर्म करा. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.